नमस्कार, मी प्रल्हाद सोणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तालुका, अलिबाग जिल्हा रायगड द्वारा जामनेर तालुक्यातील 6 श्री बैठक हॉल, केकत निंबोरा, टाकळी, वाघारी, नेरी, पौर पाळदी, चिलगाव, लोहारा यामधून 9 ते 10 या वेळेत 613 वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी 409 सदस्य उपस्थित होते. कडुनिंब, वड, पिंपळ, करंज, चिंच, आंबा अशा विविध प्रकारच्या वृक्षांची समावेश या वृक्ष लागवडीमध्ये करण्यात आला. चिलगाव श्री बैठकीतून शेंदुर्णी येथे 35 श्री सदस्य 50 वृक्ष लागवड करण्यात आली. वाघारी श्री बैठकीतून 40 श्री सदस्यांनी 50 वृक्ष लागवड केली. नेरी श्री बैठकीतून माळपिंपरी येथे 75 श्री सदस्य 107 वृक्ष लागवड संपन्न झाली. पाळदी श्री बैठकीतून मराठी शाळेत 22 श्री सदस्य हजर होते, त्यांनी 46 वृक्ष लागवड केली. लोहारा येथे श्री बैठकीतून प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा येथे 30 श्री सदस्यांनी 60 वृक्ष लागवड केली. टाकळी श्री बैठकीतून स्मशानभूमीत 134 श्री सदस्य वृक्ष लागवडीसाठी हजर होते, त्यांनी 100 वृक्ष लागवड केली. केकत निंबोरा श्री बैठकीतून हायवेवर दोन्ही बाजूने 73 श्री सदस्यांनी 200 वृक्ष लागवड केली. वृक्ष लागवडीसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन, संजय दादा गरुड, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, नाना राजमल पाटील, संचालक जिल्हा बँक गोरखनाथ गणपत बहिरे, पोलीस पाटील केकत निंबोरा, अभय रामदास हिवरे, कमलाकर पाटील, सरपंच पाळदी, तुकाराम निकम, सरपंच देवपिंपरी, मोहन शिवाजी बावस्कर, सरपंच माळपिंपरी, संदीप सरताडे, उपसरपंच वाघरी या सर्व मान्यवरांनी वृक्ष लागवडीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या फाउंडेशन अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षाची लागवड केकत निंबोरा ते पळासखेडा दरम्यान आज जवळपास 200 झाडांची लागवड करण्यात येत आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा हा प्रकल्प म्हणजे योजना हे अत्यंत प्रभावी आणि एकदम उत्कृष्ट कार्यपद्धतीने पार पाडली जाते. मागच्या वर्षी आपण दरवर्षी बघतात, मागच्या वर्षीसुद्धा आणि स्मशान आश्रमशाळाचा परिसर, स्मशानभूमी तसेच बसस्टँड याच्या आजूबाजूला जवळपास 200 झाडांची लागवड त्यांनी केलेली होती आणि त्याच पद्धतीने त्यांची संगोपनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. आज ते जवळपास 20 ते 25 फुटाचे वृक्ष आज या घडीला आपल्याला दिसतात. आपण आज बघतात तिथे सर्वजण आपले हे जे सभासद आहेत, श्री सदस्य जे अत्यंत मन लावून हे काम करत आहे. आज जामनेरपासून पळासखेड्यापर्यंत जवळपास 200 झाडांची लागवड ते करत आहेत आणि हाच उपक्रम त्यांचा नेहमीचा दरवर्षीचा असतो. त्याच पद्धतीने वृक्ष लागवडच नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रम ते नेहमी स्वच्छता अभियान वगैरे सारखे प्रकल्प राबवत असतात आणि त्यांना आम्हा सर्व गावकरी, केकत निंबोरा गावकरी तसेच जामनेरवासियांचा नेहमी सपोर्ट त्यांना पाठिंबा असतो. आमचे सन्माननीय माननीय गिरीश महाजन तसेच आमच्या नगराध्यक्ष सुताताई महाजन यांचाही त्यांना पाठिंबा मिळत असतो आणि त्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हे सहकार्य पार पडत असतात. त्याबद्दल मी सर्व श्री सदस्यांना त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. धन्यवाद.